काल झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या नगरपालिकांच्या पहिल्या टप्प्यातील ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांमध्ये साधारण सोलापूर जिल्ह्यामध्ये 12 पैकी 10 नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत। 2 वरती स्थगिती आलेली आहे। त्यापैकी 1176 बॅलेट युनिट आणि 588 कंट्रोल युनिट EVM पोलीस बंदोबस्तामध्ये आता पंढरपूर शासकीय गोडाऊनमध्ये तैनात करण्यात आलेले साधारण 20 कर्मचारी 20 पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त आहे। त्याच्यावरती 16 CCTV कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। हे 8-8 तासाच्या शिफ्टमधनं पोलीस बंदोबस्त बदलला जाणार आहे। SRFची टीम तैनात करण्यात आलेली आहे। साधारण 10 नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये 917 उमेदवारांचं भवितव्य आता या EVM मशीनमध्ये बंद झालेलं आहे। खरं तर काल झालेल्या निवडणुकींचा आज निकाल अपेक्षित होता, पण कोर्टाच्या आदेशानुसार 21 डिसेंबरला हा निकाल होणार आहे। ह्या निकालामुळं खरं तर प्रशासनावरती पोलिसांवरती 19 दिवसाचा आता आर्थिक भार वाढलेला आहे। ह्याची जबाबदारी आता पोलीस प्रशासन, निवडणूक प्रशासनावरती व कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांच्या कार्यकर्त्यावरती आता 19 दिवसाची जबाबदारी वाढलेली आपल्याला पाहताना दिसत आहे। पंढरपुरातून जगदीश डांगे, LS मराठी।